नमस्कार मंडळी. या आधीच्या भागामध्ये आपण 18व्या अध्यायाचे पहिले 20 श्लोक पाहिले, त्याचा अर्थासह वाचन केलं. अध्यायाचं नाव आहे मोक्ष संन्यास योग. हा भगवद्गीतेचा शेवटचा अध्याय मंडळी. आज आपण 21व्या श्लोकापासून 40व्या श्लोकापर्यंतचे श्लोक पाहूया, त्याचा अर्थासह वाचन करूया. पृथक्त्वेन तु यज्ञानं नानाभावान् पृथक्विधान् वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसं. ज्या ज्ञानामुळे एखादा मनुष्य विभिन्न शरीरात भिन्न भिन्न प्रकारचा जीव पाहतो ते ज्ञान राजस होय असे जाण. यत्तु कृत्स्नवत् एकस्मिन् कार्ये सक्तम् अहेतुकम् तत्त्वार्थ अल्पं च तत् तामसम् उदाहृतम्. ज्या अत्यल्प आणि तुच्छ ज्ञानामुळे मनुष्य सत्य न जाणता एकाच प्रकारच्या कार्यास सर्वस्व समजून त्यावर आसक्त होतो ते ज्ञान तमोगुणी होय. नियतं संगरहितं अरागद्वेषतः कृतं अफलप्रेप्सुना कर्म यत्तत् सात्विकमुच्यते. जे कर्म नेमलेले आहे आणि आसक्तीविना केले जाते, जे रागद्वेष न ठेवता आणि फळप्राप्तीच्या इच्छेविना केले जाते, त्या कर्माला सात्विक कर्म म्हणतात. यत्तु काम इप्सुना कर्म स अहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासं तत् राजसम् उदाहृतम्. परंतु फलाशीची इच्छा धरणाऱ्या मनुष्याकडून मोठ्या प्रयासाने जे कर्म केले जाते आणि जे मिथ्या अहंकारयुक्त बुद्धीने केले जाते ते रजोगुणी कर्म होय. अनुबंधं क्षयं हिंसान् अनपेक्ष्य प्रौषं मोहाद् आरभ्यते कर्म यत्तत् तामसमुच्यते. जे कर्म मोहाने शास्त्रोक्त आदेशांची अवहेलना करून आणि भावी बंधनाचा विचार न करता किंवा हिंसा अथवा दुसऱ्यांना क्लेश देण्याकरता केले जाते त्या कर्माला तामसिक कर्म म्हणतात. मुक्तसंगः अनहंवादी धृती उत्साह समन्वितः सिद्धी असिद्धयोः निर्विकारः कर्ता सात्विकः उच्यते. जो मनुष्य प्राकृतिक गुणांचा संग न करता मिथ्या अहंकाराविना निश्चयाने आणि उत्साहाने यश अपयशामुळे विचलित न होता आपले कर्म करतो त्याला सात्विक कर्ता असे म्हटले जाते. रागी कर्मफल प्रेप्सुः लुब्धो हिंसात्मको अशुचिः हर्षशोक अन्वितः कर्ता राजसः परिकीर्तितः. जो कर्ता कर्म आणि कर्मफळांप्रती आसक्त होऊन फळे भोगू इच्छितो आणि जो लोभी, ईर्ष्याळू, अपवित्र तथा सुखदुःखांमुळे विचलित होणारा असतो त्याला रजोगुणी कर्ता म्हटले जाते. अयुक्तः प्राकृतः शब्दः शठो नैष्कृतिको अलसः विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते. जो कर्ता नेहमी शास्त्रांविरुद्ध कर्म करतो, जो भौतिकवादी, हट्टी, कपटी, दुसऱ्यांचा अपमान करण्यात चतुर असतो आणि जो आळशी, सदैव खिन्न आणि काम करताना चालढकल करणारा असतो त्याला तमोगुणी कर्ता म्हटले जाते. बुद्धैः भेदं धृतेश्चव गुणतः त्रिविधं शृणु प्रोच्यमानम् अशेषेण पृथक्त्वेन धनंजय. हे धनंजय,
प्रकृतीच्या 3 गुणांनुसार होणारे बुद्धी आणि निश्चय यांचे निरनिराळ्या प्रकारचे भेद आता मी तुला सविस्तरपणे सांगतो, ते ऐक. प्रवृत्तींच निवृत्तींच कार्य अकार्ये भयाभये बंधम मोक्षम च या वेत्ती बुद्धी सा पार्थ सात्विकी. हे पार्थ, ज्या बुद्धीद्वारे मनुष्य प्रवृत्ती आणि निवृत्ती, कार्य आणि अकार्य, भय आणि निर्भयत्व, बंधन आणि मोक्ष यांना जाणतो, ती सात्विक बुद्धी होय. यया धर्ममधर्मं च कार्यं च अकार्यमेव च यथावत् प्रजानाति बुद्धिः सा पार्थ राजसी. हे पार्थ, जी बुद्धी धर्म आणि अधर्म, कार्य आणि अकार्य यामधील भेद जाणू शकत नाही, ती राजसिक बुद्धी होय. अधर्मं धर्ममिति न या मन्यते तमसावृता सर्वार्थन विपरीतांश बुद्धी सा पार्थ तामसी. भ्रम आणि अंधकाराच्या प्रभावामुळे जी बुद्धी धर्माला अधर्म तथा अधर्माला धर्म समजते आणि सदैव विपरीत मार्गाने कार्य करते, ती बुद्धी म्हणजे तामसिक बुद्धी होय. धृत्या धारयते मनः प्राणेन्द्रियक्रियाः योगेन अव्यभिचारिण्या धृती सा पार्थ सात्विकी. हे पार्थ, जो निश्चय अचल आहे, जो योगाभ्यासाद्वारे दृढपणे धारण केलेला आहे आणि अशा रीतीने जो मन, प्राण आणि इंद्रियांच्या क्रियांना संयमित करतो, तो निश्चय म्हणजे सात्विक निश्चय होय. यया तु धर्मकार्यार्थं धृत्या धारयते अर्जुन प्रसंगेन फलकांक्षी धृती सा पार्थ राजसी. परंतु हे अर्जुन, ज्या निर्धाराने मनुष्य धर्म, अर्थ आणि काम यांच्या फळांवर आसक्त असतो, तो निश्चय राजसिक होय. यया स्वप्नं भयं शोकं विषादं मदम एव च न विमुच्यन्ति दुर्मेधा धृती सा पार्थ तामसी. हे पार्थ, जी धृती स्वप्न, भय, शोक, विषाद आणि मोहाच्या पलीकडे जाऊ शकत नाही, ती दुर्बुद्धीपूर्ण धृती म्हणजेच तामसी धृती होय. सुखम तु इदानीं त्रिविधं शृणु मे भरतर्षभ अभ्यासाद रमते यत्र दुःखांतं च निगच्छति. हे भरतश्रेष्ठा, बद्ध जीव ज्या 3 प्रकारच्या सुखाचा उपभोग घेतो आणि ज्यामुळे त्याच्या दुःखाचा अंत होतो, ते 3 प्रकारचे सुख आता माझ्याकडून ऐक. यत्तत् अग्रे विषम इव परिणामे अमृतम उपमम तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादचम. जे सुख आरंभी विषासमान प्रतीत होत असूनही शेवटी अमृततुल्य असते आणि जे मनुष्याच्या ठिकाणी स्वरूप साक्षात्काराची जागृती करते, त्या सुखाला सात्विक सुख म्हटले आहे. विषयेंद्रिय संयोगात यत्तत् अग्रे अमृत उपमम परिणामे विषम इव तत्सुखम राजसं स्मृतम. इंद्रियांचा विषयांशी संयोग झाल्याने प्राप्त होणारे सुख प्रारंभी अमृतासारखे भासते, परंतु शेवटी ते विषाप्रमाणे असते. अशा सुखाला राजसिक सुख म्हटले जाते. यत् अग्रे च अनुबंधे च सुखम मोहनम आत्मनः निद्रा आलस्य प्रमादोत्थम तत्तामसम उदाहृतम. आणि जे सुख स्वरूप साक्षात्काराकडे लक्ष देत नाही, जे आरंभापासून शेवटपर्यंत मोहमयी असते आणि जे निद्रा, आळस तथा प्रमाद यापासून उत्पन्न होते, त्या सुखाला तामसिक सुख म्हटले जाते. न तत् अस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिजैः मुक्तं यदेभिः स्यात् त्रिभिः गुणैः. या पृथ्वीवरील प्राण्यांपैकी अथवा उच्चतर ग्रहलोकातील देवदेवतांपैकी असा कोणीही प्राणी नाही,
जो या प्रकृतीच्या 3 गुणांच्या प्रभावातून मुक्त आहे. मंडळी, याबरोबरच ह्या 18व्या अध्यायाचे 40 श्लोक पूर्ण झालेले आहेत. उरलेले श्लोक आपण पुढील 2 भागांमध्ये पूर्ण करणार आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय.